गप बसलो कामावर उठणार नाही. नरेंद्र भाऊ. तर मित्रांनो फायनली आम्ही माईक घेतलेला आहे. दाखव रे तुझा माईक. हा यांचा माईक आहे. हा आहे माझा. काय करू राहिला रे? जेव्हा मी आता आलो होतो इथे स्मार्ट बाजारला, तर गाईज आम्हाला ओट्स घ्यायचे होते, तर आम्ही आलो होतो ओट्स घ्यायला. बघा ओट्स घेतले. आता अजून बघू काही घ्यायचं असेल तर घेऊ, नाही तर जाऊ. गुड आफ्टरनून. तर आजचा ब्लॉग आम्ही दुपारपासून चालू करतोय, कारण मी आजच्या दिवस आलेली ऑफिसमध्ये. लवकर यायचं होतं पण कचरा टाकायचं होतं म्हणून मी घरीच थांबली होती, पण कचऱ्याची गाडी चालली नाही. तर मी आज डब्याला बनवत होतो मस्त गव्हाची शेंगांची भाजी, पोळी, ही काकडी. काही चाल ना घरी कशाला जेवण. हे काय दगड? मेरे को चिकन बिर्याणी खाली. तर मित्रांनो हिने आणली गवारची भाजी. मला ते काही खायची नाही, मला चिकन बिर्याणी खायची. दीड पोळी खाऊन गेली तेव्हा म्हणते मला नाही खायची. कसं असतं ना, बिर्याणी खायला मज्जा येते. बात तो सही है. असं इथं असं माईक लावायचं मस्त, मग अशी एकदम भारी ऍक्टर्स काय म्हणतात रे? ऍक्टरीस काय ऍक्टर? काय म्हणतात सांग ना? ऍक्टरीस. हा इथं असं माईक लावलं मस्त ऍक्टर्स सारखी अशी फिलिंग येईल, मग असं मी बोलेल. हाय मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. मेसेज केला होता की माईक वापरा, मग आम्ही आज माईक घ्यायला चाललोय. हा तर मित्रांनो, तर मला माझ्या एक फ्रेंडनी दिनम थापा म्हणून आहे, तिने मला कमेंट मध्ये सांगितलं की माईक ले लो, बोलले कुछ समझ में नहीं आता. तर आम्ही आता जाणार आहे माईक घ्यायला. मस्त माईक घेऊ. तुम्ही पण सांगा अजून काही आमचं असं काही वाटलं तर ब्लॉग वगैरे मध्ये, म्हणजे आम्हाला मग तसं पुढे चेंज करायला. तर मित्रांनो बघू शकता ब्लॉगच्या नादामध्ये हा माणूस ना कामधंदे सोडून देतो डायरेक्ट, आणि डायरेक्ट ते युट्यूबच्याच मागे लागून जातो. मग म्हणून मी ब्लॉग बंद केले होते. हे त्याचं खरं कारण आहे. बघू शकता या माणसाला आज कुठं जायचं होतं काय माहिती. मस्त नवा शर्ट, नवी पॅन्ट. अहो इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ. अरे बघ की किधर जाने का था तेरे को. कोणाला भेटायला जायचं तर सांग ना. आय आणि टम म्हणजे टम आयटम. हे वाव, मी लय भारी दिसली रे. जुना माझं रे, मी जुने नाही भारी. मी आधी खूप छान दिसायची बरं, आता खराब काल आम्ही 4 महिन्यानंतर ब्लॉग अपलोड केला. म्युझिक जेवायला. हे बघ असं मोबाईल असतो ना. हे बाय असं केलं का, असं करायचं असतं. तू कसं करतो? असं नाही. अरे कहना क्या चाहते हो? असं पकडतो, असं करतो. तर गाईज आज काही काम झाले काय सांगू तुम्हाला. आज काहीच नको सांगू. आज काही कामच नाही झालं काय. आता हप्त्याची टेन्शन नाही. EMI आमचा ड्यू आलेला आहे. आज 590 रुपये कट झाले. घेऊन जात नाही मी काय केलं. अशी येडे ना म्हणून काय गेला माईक गेला. कुठं जायचंय? गजब बेइज्जती है. ते इथं अडकवून असं बोलताना हाय गाईज गुड मॉर्निंग, ज्याच्याने आवाज स्पष्ट येतो ना ते घ्यायला जायचं. त्याला काय म्हणता? ते काय अडकवता येतं ते काय म्हणतात त्याला? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. जाऊ दे, नाही जायचं. स्पीकर पहिले नाव सांग काय म्हणता. माईक का बरं पण आवाज स्पष्ट यायला पाहिजे. ठीक आहे जाऊ.
चाल नाही जाऊ का मम्मी जाऊ का नाही परत बसलो कामावर उठणार नाही. नरेंद्र बाहुबली कुठं माहिती आहे. अरे थांबला होता का. हमारे को माइक मिला ही नहीं. मी चालले आता दुसरीकडे. बघूया तिथे भेटतो का नाही आता. चेक करते हैं क्या चेक किया आवाज वगैरह चेक. वो आप फाइनल हो रेट फॉरवर्ड रहा है 1200 रुपये रेट है. आप बोलोगे तो बोलोगे आवाज एकदम क्लियर एनसी आएगा. आप बोलोगे बाहर का आवाज अंदर नहीं आएगा. तीनों कवर करेगा साथ में. इसमें भी लगा सकते हो. अच्छा और कुछ भी कनेक्ट करके उसको कनेक्ट कर सकते हो डायरेक्ट. अच्छा तर मित्रांनो आम्ही येतो थांबलो इथे लिंबू सरबत प्यायला. हा माणूस एकटं पेतोय. मला विचारत पण कुठं पिलं कोणी बघितलं काय सबूत काय. त्या माणसाला जेवढं भेटतं तेवढं ना जास्त होतं. ते अर्ध लिंबू सरबत फेकून दिलं ते पण तिथं कार फेकलं. जाऊ दे आता. मित्रांनो मी खाते वडापाव. तुम्ही पण या वडापाव खाल्ला. आणि या माणूसच्या कामात दिलं सोडून पब्लिक आवाज कमी कर. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा माणूस कामधंदे सोडून इथं लहान मुलांचा गेम खेळू राहिला. त्या माणसाला काहीच टेन्शन नाहीये. बघा किती निवांत गेम खेळताय. तर मित्रांनो फायनली आम्ही माईक घेतलेला आहे. दाखव रे तुझा माईक. हा यांचा माईक आहे आणि हा आहे माझा माईक. हा समोर जो दिसतोय डान्स करताना हा आहे केडी. तर गाइस मी आता करतोय काम आणि योगा इकडं आराम करते. योगा कशी आराम करते. माईक घ्यायला लावला. नवीन माईक घ्यायला लावला आणि ब्लॉग पण बनवत नाही बघा. हा माईक तर चालू कर पहिली. माईक चालू नाही आणि बोलती. सांगा भंगली ना. तर गाईज आमचा माईक तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. हे बघा आम्ही घेतला आहे RDचा कॅप्टर. आणि आवाज कसा येतो या माईक मधून आम्हाला तेही नक्की सांगा. म्हणजे आम्हाला कळलं माईक कसा आहे. आणि तुमच्या हिशोबाने कोणता माईक आम्ही घेतला पाहिजे तेही आम्हाला कळवा कमेंटमध्ये. म्हणजे मग आम्ही तो घेऊ. हा कसा वाटला मला नक्की सांगा. RDचा आहे कॅप्टर म्हणून. ड्युएल आहे. ड्युएल वायरलेस मायक्रोफोन. याला नॉईस कॅन्सलेशन पण आहे. स्मार्ट नॉईस कॅन्सलेशन PNP प्लग प्ले. परत वाईडली कॉम्पिटेबल आणि 20M रिसेप्शन असं काहीतरी आहे. एवढं काही कळत नाही आपल्याला. काहीतरी युजर मॅन्युअल तुम्हालाही घ्यायचा असेल तर बघा. पण मला तर एवढा खास नाही आवडला. तुम्ही सांगा कसा आहे आवाज वगैरे कसा आहे. तर मित्रांनो आम्ही आता आलोय चहा प्यायला. मला चहा प्यायचा होता. चहा वगैरे. एक बिस्किट द्या. कोणता गुड्डे घ्यायचा. मोनॅको चहा प्यायचा म्हणे. आता बिस्किट पण खायचे. काय खाल्लं पिल्लं नाही तर काय वजन नाही वाढलं. कोण म्हणले. मग मी खाणार पिणार नाही. त्याला कुठून खाणार पिणार. त्याला खायला प्यायला कोण देईल. नसं बाहेरचं खायचं आता. बिस्किट घरी तयार करते मी.
सामान आणून दे काय काय लागतं. तू बिस्किट घ्यायला तयार कर. पोळी भाजी बी खाल्ली का? गोळी भाजी खाल्ली नाही का खाल्ली? कुठं खाल्ली. खाल्ली? या पापडी खायला. हो पापडी खायला पापडी दाखव. आवाज नाही करून काय दाखव आवाज येतो का? हे काय ही आहे गोपालची पापडी. माहिती त्यांना गोपालची पापडी क्वालिटी लागते एकदम एकदम. माहिती त्यांनी खाल्लेली गरम एवढं होतंय का डायरेक्ट असं टांगूळ केली. दे ना. पुढे वासाळा द्यायचा अद्रक लसूण पेस्टचा. मित्रांनो आता वळले 5:30 नाही माणसाला कधी पण काय पण चिकन खायची इच्छा आहे. बघून घ्या मॅरिनेट होतंय. काय होतंय मेडिनेट मॅरिनेट कोणतं नेट मॅरिनेट मॅग्नेट काय चिपकायचं मॅग्नेट. मॅरिनेट तर मित्रांनो बघू शकता हा माणूस आम्ही दिवसेंदिवस माईक वाढत घेतलेला आहे. माईक चाललेला आहे. पाहिला का तुम्ही? माईक 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 हे बघा किती मस्त माईक आहे ना उघड अजून म्हणजे पुरा दिसायला पाहिजे. उघड हे पण उघड ते दाखव तुझी किती महिने चालू केला. पेट नहीं होना चाहिए, बहुत बुरा होता है. ये कम करने को बहुत कोई मतलब कि रे बाबा मैं जिम को जाऊंगा ना तब मैं तुमको बताऊंगा. हे बघ बाळा आपली गरिबी चालू आहे. जेवढं तेल उरलेलं आहे ना तेवढंच तेलात समाधान मान तुझी. हे बघ कसं ते अंड्याचंच येते टाक. कळलं. मग ते काढून घे. बघा मित्रांनो या माणसाला काय घेणं देणंच नाही. कष्ट काबाड कष्ट करावं लागता आणि दुनियाचं तेल खाली पाडू राहिला. मला म्हणता कमी तेलात करत जाय कमी याच्यात करत जाय आणि स्वतःला बदा तेल लागतं. चिकनला तेल लागतं. चटोऱ्या हे बघ आपल्याला इथे तवीचं बघतो बाय. हे टाकलंय तेल याच्यात जाईल आता हे चिकन. मला तर वास येतो रे बाबा. मैं थारी ए आपली रिंग लाईट कुठे आहे? काय कर मग रिंग लाईटला अडकव ना मोबाईल. आता किती वेळ हातात पकडायचं. टाकू कुठे गेला? त्याच्यात टाक ना कांदे टमाटे चिरायच्या याच्यात. तर मित्रांनो हे आम्ही एक कूलर घेतलं होतं. थारी काढू दे चुकी. मी बसते आता कूलरची हवा खात. तुम्ही पण या हवा खायला. आणि हा माणूस बनवतोय. आता चिकन रेडी झालं का मग आम्ही तुम्हाला सांगू कसं. तर मित्रांनो माणूस काय करतोय काय माहिती. मला ना बेकार फोडणीचा वास आला गंडा टाक. काय करू राहिला रे जेवण तेवढं बरं आहे. माझ्या नवरा असं टाइम टेबलाला करून घेतो त्याच्या हाताने. बिचारा माझ्या नवऱ्याला चांगला बिचारा कामागून झाला. तर मित्रांनो फायनली आमचं चिकन रेडी झालंय बघा. मी आता आलो होतो इथे स्मार्ट बाजारला. आम्हाला घ्यायचं आहे ओट्स वगैरे. तर काय आम्हाला ओट्स घ्यायचे होते. सो आम्ही आलो होतो ओट्स घ्यायला. बघा ओट्स घेतले. आता अजून बघू काही घ्यायचं असेल तर घेऊ नाही तर जाऊ. काय घेते इथे बघ तिथं मिनटं मिक्स इथे बघ. मला घ्यायचं नाही तुम्ही कशाला घे. तिला घ्यायचं हे घेत नाही. आल्मंड्स आणि सगळ्या पूजेसाठीच आहे. अक्रोड्स घेतले एवढे घेऊन आता चाललो आहे. आमचं सगळं झालं आहे शॉपिंग. काय काय घेतलं पूजा तू? काय काय घेतलं? बदाम पोट्स आणि काय बघा मी यांना असं असं काय सगळ्यांनी सामान घेतलंय सगळं सामान. तर मित्रांनो आमची झाली आता शॉपिंग थोडीफार पण थोडी बाकी राहून गेली आहे. परत आम्ही येणार आहे पुढच्या हप्त्यात तेव्हा अजून शॉपिंग करू. तर मित्रांनो फायनली आता आम्ही घरी आलोय. कूलर मध्ये पाणी वगैरे टाकते ही. तुला टाकत नाही नुसती कूलरची हवा खातो. हा का? पाणी मला टाकायला मी काय टाकत नाही का कधी पाणी? मागचं खोल आपण डायरेक्ट बादल्यावर ठीक आहे. एवढं पाय नाले टाइम लागतो. मागून टाकलं तिथून मग. नाही ते खाली सांडवलं कोण ऍक्च्युली इथं टाकायला जागा आहे पण ही इथून आईसच्या इथून टाकते. इथून टाकायला जागा आहे. इथून सांडवत बरोबर त्याच्यात टाकायचं. तर मित्रांनो आमचे आहे ना दोघे माईकचे इथले वरचे गुलदारी पडून गेलेले. आता आवाज येईल का?
बिगर पण होतं का मी गाडीवरती पण चेक केलं, तू बोलली ना म्हणे पडलं माझं, तेव्हा पण चेक केलं तेव्हा होतं. इथं कुठं पडलेलं तू लक्ष नाही ठेवते. हो आहे तुझ्या गळ्यात आणि मला सांगतो लक्ष नाही देत आहेत का? आणि जेवढं पाणी सांडणार तेवढं पुसावं लागल. तूच टाकतो मी. हा तर मित्रांनो याच ठिकाणी आता वेळ झाली आपला ब्लॉग बंद करण्याची. सो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.